या 5 गोष्टी कोणत्याही मुलाला तुमच्यावर प्रेम करायला भाग पाडतील. एका मुलीला, एका महिलेला सर्वात जास्त आकर्षक कोणती गोष्ट बनवते? जर कोणी तुम्हाला हा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? नक्कीच तुमचं उत्तर हेच असेल की ती सुंदर असली पाहिजे, ब्युटिफुल असली पाहिजे. पण ते बरोबर नाही, कारण प्रत्येक व्यक्ती दिसायला सुंदर आणि आकर्षक असू शकत नाही. हे शक्यच नाही. मग अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांना आकर्षक बनवू शकते? तर आजच्या व्हिडिओमध्ये याच विषयावर आपण बोलणार आहोत. तर तुम्ही मुलगी असाल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि तुम्ही मुलगा असाल तरी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्यावर तुम्ही सहमत आहात का ते सांगा, ठीक आहे? जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर प्लीज चॅनलला भेट द्या. तुम्हाला वाटत असेल की इथे सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी उपयोगी आहेत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, एका मुलीला आकर्षक दिसायला मदत करणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं ग्रेसफुल असणं. आता ग्रेसफुल म्हणजे काय? म्हणजे तुम्ही स्वतःला कसं कॅरी करता, तुम्ही जे काही आहात, जसे काही आहात, तुम्ही स्वतःला कसं कॅरी करता, तुमचं अपिअरन्स, तुमची बॉडी लँग्वेज, तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव, तुमचे कपडे, तुमचा साधेपणा, तुमच्या चेहऱ्यावरचं एक स्माईल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप आकर्षक बनवतात. जर तुम्हाला याच कॉम्बिनेशन कसं करायचं हे माहीत असेल, या गोष्टी कशा मॅनेज करून स्वतःला कॅरी करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला आकर्षक दिसण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. तर तुम्ही मुलगी असाल आणि फार सुंदर नसाल, अगदी साधारण मुलगी असाल, तर या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही स्वतःला खूप आकर्षक बनवू शकता. यामध्ये दुसरी गोष्ट येते तुमची बोलण्याची पद्धत. मुलगी कशी बोलते, तिची बोलण्याची पद्धत खूप महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणतात ना, सुंदर लोक गरजेचं नाही की चांगलेही असतील, पण चांगले लोक नेहमीच सुंदर असतात. तर तुम्हाला स्वतःला अधिक चांगलं दाखवायचं आहे, स्वतःला अधिक चांगलं बनवायचं आहे, तर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी किती आदराने बोलता, कोणत्या पद्धतीने बोलता, स्वतःला कसं व्यक्त करता, तुम्ही लोकांचं ऐकता कसं, लोकांच्या बोलण्याचा स्वीकार कसा करता, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर एखाद्या मुलीला व्यवस्थित संवाद साधता येत असेल ना, तर ती खूप आकर्षक असते. यामध्ये तिसरी गोष्ट येते तुमचा आत्मविश्वास. कारण ज्या आत्मविश्वासाने तुम्ही वावरता ना, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला 5 पट जास्त आकर्षक दाखवतो. तर तुम्ही तुमच्या गोष्टीबद्दल, तुमच्या लुक्सबद्दल, तुमच्या बॉडी लँग्वेजबद्दल, तुमच्या बोलण्याबद्दल आत्मविश्वासू असाल, तर यामुळे तुमचं आकर्षण 5 पट जास्त वाढतं. आता आत्मविश्वास येतो कुठून? आत्मविश्वासासाठी स्वतःला अशा लोकांसोबत ठेवा जे पॉझिटिव्ह असतील, जे तुम्हाला पॉझिटिव्ह वाइब्स देत असतील. तुमच्या ज्या स्ट्रेंथ आहेत ना, त्यावर फोकस करण्याची गरज आहे आणि तुमच्या ज्या वीकनेस आहेत त्यावर काम करण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही त्यावर काम कराल, त्यावर मेहनत घ्याल ना, तेव्हा तुमच्या वीकनेससुद्धा तुमची ताकद बनतील. त्यामुळे आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला एक मुलगी म्हणून असं वाटत असेल की लोकांना माझ्याबद्दल जास्त आकर्षण वाटावं, माझ्याकडे त्यांचं लक्ष जास्त असावं, याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी दाखवायला निघालात. नाही, जास्त लक्ष म्हणजे तुमच्या पूर्ण अस्तित्वाची, तुमच्या असण्याची लोकांना जाणीव व्हावी. यामध्ये चौथी गोष्ट येते स्वतःवर टीका करणं बंद करा. जर तुम्हाला आकर्षक दिसायचं असेल ना, तर स्वतःवर टीका करणं बंद करा. पण 90% मुलींमध्ये ही सवय असते, त्या स्वतःवर सतत टीका करत राहतात. मी कुठे सुंदर आहे, तिला बघा, तिचे कपडे बघा, तिची फॅमिली बघा, तिची मुलं बघा, तिचा नवरा बघा, वा त्यांचं तर सगळं चांगलं आहे, माझं तर सगळं बेकार आहे, असं स्वतःवर टीका करणं बंद करा. कारण तुम्ही स्वतःवर टीका करत राहिलात तर ते तुम्हाला नकारात्मक वाइब्समध्ये घेऊन जाईल. आणि अनेकदा असं होतं ना, की कोणी त्यांचं कौतुक केलं तरी वाह काय छान दिसत आहेस, तर त्या म्हणतात माझी मजा उडवत आहात ना, माझी मजा उडवत आहात, मी काय छान दिसते, तिला बघा किती चांगली दिसते. तर स्वतःवर टीका करणं बंद करा. तुम्ही जे काही आहात, जसे काही आहात, तुम्हीच बेस्ट आहात. फक्त स्वतःला व्यवस्थित कॅरी करायला शिका. यामध्ये 5वी गोष्ट येते कधीही हार न मानण्याची वृत्ती. म्हणजे स्ट्रॉंग असणं. जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग असता ना, तेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिलीला देखील सपोर्ट करता, तुमच्या नवऱ्यासाठी देखील उभे राहता, तुमच्या मुलांसाठी उभे राहता. एका रोल मॉडेलप्रमाणे तुमच्या नवऱ्याच्या आयुष्यात कोणतीही समस्या आली तरी त्याच्यासोबत उभं राहण्यासाठी तुम्ही तयार असता. जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग असता तेव्हा लोक तुमची किंमतही करतात, लोक तुम्हाला समजूनही घेतात. लोकांना असंही वाटू शकतं की या व्यक्तीकडून मला काहीतरी मिळू शकतं. तुमच्या नवऱ्याच्या आयुष्यात कधी काही समस्या आली तर तो तुमच्यासमोर येऊन त्या गोष्टी सांगू शकेल, कारण त्याला वाटेल की ही स्ट्रॉंग आहे. अनेकदा असं होतं, हिला सांगितलं तर ही तर स्वतःच मरेल, ही मला काय सांभाळणार. मी अनेक लोकांकडून हे ऐकलं आहे. मी माझ्या बायकोसोबत या गोष्टी शेअर करत नाही, कारण ती ऐकूच शकणार नाही. ती खूप जास्त इमोशनल आहे, ती रडायला लागेल.
ती हे करेल, ती ते करेल. नाही यार, स्वतःला स्ट्रॉंग बनवा, जेणेकरून तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात कधी काही समस्या आली ना, तर तो येऊन तुमच्यासोबत ती शेअर करू शकेल. यामध्ये 6वी गोष्ट जी एका मुलीला जास्त आकर्षक बनवते ना, ती म्हणजे तुमचं इतरांसोबतचं नातं. तुमचं इतरांसोबतचं नातं, मग ते तुमची फॅमिली असो, तुमचे नातेवाईक असोत, ऑफिसमधले लोकं असोत, तुमचे कलीग्स असोत, तुमचे शेजारी असोत, त्यांच्यासोबत तुमचं नातं कसं आहे. जर त्यांच्यासोबत तुमचं चांगलं नातं असेल, तर ते तुम्हाला खूप आकर्षक बनवतं. कारण जेव्हा तुमचे कोणासोबत चांगले संबंध असतात, आपण एखाद्या व्यक्तीला चांगलं मानतो, एखाद्यासोबत आपलं नातं चांगलं असतं ना, तेव्हा ती व्यक्ती आपल्याला आपोआपच अधिक आकर्षक वाटू लागते. आता चांगलं नातं कसं बनतं? तुमच्या काळजी घेण्याच्या स्वभावामुळे, समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यामुळे, समोरच्या व्यक्तीसाठी थोडं उपलब्ध राहण्यामुळे, त्यांना सपोर्ट करण्यामुळे, त्यांच्यासोबत उभं राहण्यामुळे एक नातं तयार होतं. जिथे तुम्ही लोकांची मदत करू शकता, जिथे तुम्ही लोकांसाठी हेल्पफुल आणि केअरिंग असता, तिथे एक चांगलं नातं तयार होतंच. तर स्वतःला, मग तुम्ही महिला असाल, मुलगी असाल किंवा पुरुष असाल, जर तुम्ही कोणासाठी उभे राहत असाल ना, तर लोकं नक्कीच तुम्हाला ओळखतील. नक्कीच तुम्ही अशा व्यक्ती बनाल जी आकर्षक असेल. चित्रपटांमध्येही आपल्याला हिरो का आवडतो? कारण तो इतरांसाठी उभा राहतो. त्याला लढता येतं, त्याला स्वतःची भूमिका घेता येते, त्याला काळजी घेता येते, म्हणूनच आपल्याला हिरो आवडतो. आणि यामध्ये 7वी आणि शेवटची गोष्ट आहे स्वतःमध्ये सकारात्मकता शोधत राहणं. आता सकारात्मकता तुम्हाला कुठून मिळेल? बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी असतात. पण तुम्ही कोणत्या गोष्टी स्वीकारता हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मकता तेव्हाच जाणवेल, जेव्हा तुम्ही स्वतःवर आत्मविश्वास ठेवता. आत्मविश्वास कुठून येईल? जेव्हा तुमची नाती चांगली असतील, तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, तुम्ही स्वतंत्र असाल, तुम्ही कोणावरही अवलंबून नसाल, तुम्ही स्वतःचे निर्णय घेऊ शकाल, इथून तुम्हाला चांगलं वाटायला सुरुवात होईल. आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतंत्र असणं गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या प्रत्येक प्रकारे तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायला शिकावं लागेल. तुम्ही इतरांमध्ये सकारात्मकता शोधू शकाल, तुम्ही तुमच्या फॅमिलीमधून सकारात्मक गोष्टी घेऊ शकाल. जर तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करत असाल, तर तुम्ही नक्कीच आकर्षक बनाल. जर एखादी व्यक्ती असेल जी आपल्या फॅमिलीला सपोर्ट करत आहे, आपल्या मुलांना सपोर्ट करत आहे, लोकांना सपोर्ट करत आहे, लोकांसोबत चांगले संबंध बनवत आहे, स्वतःला व्यवस्थित कॅरी करत आहे, असं नाही की तुम्ही कोणाकडे गेलात आणि ती व्यक्ती तुमच्यापासून दूर पळू लागली. तुम्ही स्वतःला आकर्षक बनवत असाल ना, तर लोकं आपोआप तुमच्याकडे येतात. आणि मुलींच्या बाबतीत तर हा एक अनफेअर फायदा असतो, की जर त्या कुठल्याही ठिकाणी जात असतील, कोणत्याही ऑफिसमध्ये जात असतील, बाहेर जात असतील किंवा कुठेही कोणासोबत असतील आणि त्यांनी आपल्या लुक्सला, म्हणजे स्वतःला कसं कॅरी करायचं हे थोडं चांगल्या पद्धतीने केलं असेल, तर त्यांना आपोआपच 5-10% जास्त फायदा मिळतो. म्हणजे त्यांच्या स्वीकारल्या जाण्याच्या शक्यता जास्त होतात. तर तुम्ही स्वतःला कसं कॅरी करता, तुमची उपस्थिती लोकांना कशी जाणवून देता, तुमच्या असण्यामुळे एक सकारात्मक ऑरा तयार होतोय की नाही. जर नकारात्मक ऑरा तयार होत असेल, तर लोकांना आकर्षक जाणवणार नाही. पण तुम्ही एक सकारात्मक ऑरा तयार करत असाल, की यार, या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं आहे, तर तुमच्याबद्दल लोकांचं आकर्षण नक्कीच वाढतं. तर हा तो आजचा व्हिडिओ. मला आशा आहे की तुम्हाला यातून खूप काही शिकायला मिळालं असेल. एक मुलगी म्हणून तुम्ही इथून खूप काही शिकून जाल, जे तुमचं आयुष्य, तुमचा ऑरा आणि तुमची संपूर्ण पर्सनॅलिटी बदलू शकतं. आणि एक मुलगा म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल, तर तुम्ही सांगा यापैकी कोणत्या गोष्टी तुम्हाला वाटतात, की हो, ही गोष्ट माझ्या पार्टनरमध्ये असली पाहिजे, माझ्या गर्लफ्रेंडमध्ये असली पाहिजे, माझ्या बायकोमध्ये असली पाहिजे. ठीक आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर प्लीज चॅनलला भेट द्या. तुम्हाला वाटत असेल की हा कंटेंट व्हॅल्युएबल आहे, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहावे यासाठी बेल आयकॉन जरूर हिट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.